नमस्कार रसिक हो. मी नूतन शेटे, बेंगलोर कर्नाटका इथून आज साहित्यदीप प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाचं निवेदन करते. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या या विशेष कार्यक्रमाचं निमित्त असं की यावर्षी साहित्यदीप प्रतिष्ठानने 11 वर्ष पूर्ण केलेली आहे आणि त्यानिमित्त आपण कवी संमेलन घ्यायचं ठरवलेलं आहे. तर चला सुरुवात करूयात या कवी संमेलनाला. सुरुवातीलाच बघ, एकच मिनिट. नेमका कार्यक्रम सुरू झाला, कोणीतरी दारात आहे. बघू. पोस्टमॅन कियो. काय आत्ता? पत्रे घेऊन सोडा कियो. बाप रे, एवढी पत्र? ही कुणाच्या नावची पत्र? आणि हे पहिलंच पत्र माझ्या नावाने, आणि तेही प्रत्यक्ष माय मराठीचे. वाचूया. प्रियची सौ नूतन, अनेक आशीर्वाद. मी तुझी मराठी माऊली आज तुला पत्र लिहितेय साहित्यदीपच्या कवी संमेलनाच्या निमित्तानं. तुम्ही कवी लोक तसेही माझी लाडकी लेकरे आहात. तुम्हा सर्वांपासून तशी दूर असतेच कुठे, पण तरीही आज विशेष निमित्ताने पत्र लिहितेय. नुकतंच कळलंय माझी लाडकी लेक म्हणजे तुझी ताई ज्योत्स्नाताई. तिने आज साहित्य प्रतिष्ठान या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने रंगतदार कवी संमेलन करायचं ठरवलंय. म्हणजे माझ्या लाडक्या लेकीचे कवितेचे कौतुकच ना. आणि हो, यंदा या निवेदनाचा करा बेंगलोरच्या करवलीला मिळाला आहे, म्हणून तुला पत्र. बघता बघता 11 वर्ष झाली बघ. स्वतःची कविता, कथालेखन, एकांकिका लेखन असा समर्थ प्रवास सुरू असताना देखील भाषेच्या प्रेमापोटी या शिक्षिका असलेल्या कवयित्रीने फक्त स्वतःच्या कवितेत लेखनात गुंतून न जाता अनेक नवोदितांना, प्रतिभावंतांना व्यासपीठ देण्यासाठी साहित्यदीप प्रतिष्ठानची गुढी उभारली. धनंजय तडवळकरांसारखे प्रतिभावंत कवी, संघटक या कार्यात पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आज 11व्या वर्षात मागे बघताना कविवर्य अनिल कांबळे यांची आठवण झालीच बघ मला. साहित्यदीपचा आधारस्तंभ. पुण्यासारख्या विद्यानगरीत ज्योत्स्नाताईनं एक बळकट व्यासपीठ तयार केलंय. पुण्यातली कविता समृद्ध केली, पण पुण्याबाहेरचे कित्येक कवी या व्यासपीठाशी जोडले आहेत. आज ज्योत्स्नाताईला एक निरोप देशील? भाकरीच्या शोधात पुण्याबाहेर, महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेर गेलेली माझी काही गुणी मुलं आहेत. माझा तिथेही प्रचार प्रसार करतायत. त्या सगळ्यांना यावर्षी बोलवायचं हं. या निमित्तानं त्यांची भेट व्हायलाच हवी. आणि हो, तुलाही इतकी सारी पत्र पाठवली आहेत ना, ती माझ्या याच लाडक्या लेकरांसाठी आहेत. निवेदन करणार आहेस ना, मग माझा निरोप पोचव त्यांना ही पत्र वाचून. आणि जबाबदारीने हो, महत्त्वाची जबाबदारी आहे. उगाच धसमुसळेपणा नको. शालीनतेची पैठणी, उपमा, प्रतिमा आणि वृत्तांचे अलंकार घालून मीही येतेच आहे माझ्या लाडक्या लेकीच्या ज्योत्स्नाताईला, तळवळकरांना आणि साहित्यदीप तेववणाऱ्या हातभार लावणाऱ्या सर्व साहित्यिकांना माझे खूप खूप आशीर्वाद. आणि तुलाही आशीर्वाद. जन्म तुम्हा सर्वांचीच. मी माय मराठी. किती सुंदर. खूप खूप धन्यवाद आई. मित्रहो, असं सुंदर पत्र हाताशी आलंय. ज्योत्स्नाताईंना विनंती करते त्यांनी थोडंसं मनोगत व्यक्त करावं आणि आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने मी ज्योत्स्ना चांदगुडे आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते. आज आपल्याशी संवाद साधताना मला विशेष आनंद होत आहे. याचं कारण माय मराठीनंच मला हा आदेश दिला आहे असं म्हणायला हरकत नाही. गेली 11 वर्षे साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने, साहित्यदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी मराठी भाषेची सेवा करत आलेली आहे. मी आणि अर्थातच साहित्यदीपचे सर्व पदाधिकारी, सर्व टीम मेंबर्स, आमच्याकडून साहित्यदीपच्या माध्यमातून मराठी भाषेसाठी भरीव असं कार्य होत आलेलं आहे. गेल्या महिन्यात, एप्रिल महिन्यात 25 एप्रिललाच
नुकतेच 11 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं की काहीतरी वेगळे कार्यक्रम करायचे. दरवर्षी जेव्हा आम्ही हॉलमध्ये कार्यक्रम करतो तेव्हा वेगळेपणा असतोच, परंतु आता हॉलमध्ये कार्यक्रम होत नाहीयेत, लॉकडाऊनमुळे ऑनलाईन कार्यक्रम चाललेले आहेत. तेव्हा असा विचार आला की काहीतरी वेगळे कार्यक्रम करू. आम्ही जनरली किंवा सर्वसाधारणपणे पुण्यातूनच कार्यक्रम करतो, पुण्यातले कवी घेतो. कधीतरी बाहेरचे एखाद दोन कवी आमच्यामध्ये समाविष्ट झालेले असतात. परंतु या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही असं ठरवलं की आपण 2 कार्यक्रम पुण्याबाहेरच्या वेगवेगळ्या कवींचे घ्यायचे आणि त्यानुसार एप्रिल महिन्यात पहिला जो कार्यक्रम केला तो पुण्याबाहेरील गझलकारा, महिला गझलकार ज्या आहेत त्यांच्या गझलांचा कार्यक्रम केला आणि त्या सगळ्या महाराष्ट्रातल्या होत्या. पण हा जो कार्यक्रम आम्ही करत आहोत ह्याचं वैशिष्ट्य हे की पुण्याबाहेरचे कवी तर यामध्ये आहेतच, कवी कवयित्री सगळेच यामध्ये आहेत, पण ह्या कवी कवयित्रींच्या बरोबरच पुण्याबाहेरच्या कवींमध्ये महाराष्ट्रातले कविता आहेच, पण त्याबरोबर महाराष्ट्राबाहेरचे वेगवेगळ्या राज्यातले कवी आहेत आणि नुसते वेगवेगळ्या राज्यातले नाही तर भारताबाहेरचे सुद्धा कवी यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे हा एक वेगळा उपक्रम साहित्यदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून घडत आहे. अर्थात ही सगळी कृपा मराठी भाषेची आहे. अगदी प्राचीन काळापासून मराठी भाषा प्रवाहित होत आलेली आहे आणि ती आपल्यापर्यंत आलेली आहे. पुढे तिचं जतन आणि संवर्धन आपल्यालाच करायचं आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही अनेक साहित्यिक, भारताबाहेर अनेक साहित्यिक हे मराठी भाषा जतन करण्याचं आणि संवर्धन करण्याचं कार्य करीत आहेत. या सगळ्यांना सामावून घेऊन हा उपक्रम आम्ही यावेळेला पार पाडत आहोत. आम्ही हे कवी संमेलन आपल्यासमोर सादर करीत आहोत. या कवी संमेलनासाठी डोंबिवलीचे सुप्रसिद्ध गझलकार प्रशांत वैद्य सर यांनी अध्यक्षपद भूषवायला आम्हाला होकार दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. प्रशांत वैद्य हे अनेक वर्षांपासून गझल लिहित आहेत आणि गझलकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी या अध्यक्षपदासाठी होकार दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे प्रथमेश पाठक आणि संकेत म्हात्रे हे दोघेही ठाण्याहून हे दोघेही कवी यामध्ये सामील झालेले आहेत. दोघांनाही आपल्या वडिलांकडनं कवितेचा वारसा मिळालेला आहे हे मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं. प्रथमेशला किशोर पाठकांचा आणि संकेतला अरुण म्हात्रे यांचा कवितेचा वारसा मिळालेला आहे. शोभा रोकडे या अमरावतीवरून या ठिकाणी कविता वाचणार आहेत, तर हर्षदास सुंठणकर या बेळगाववरून कविता सादर करणार आहेत. हेमंत राजाराम हे डोंबिवलीवरून आपली कविता सादर करतील, तर शोभा बडवे या मालेगाववरून सादर करणार आहेत. समीक्षा पिंगे आणि प्रिया कालिका बापट या दोघीजणी गोव्याहून कविता सादर करणार आहेत. या निमित्ताने गोव्याशी पण आपला संबंध जुळला जात आहे. यादव गावळे हे मध्य प्रदेश भोपाळ वरून कविता सादर करणार आहेत, तर कुणाल विटोरे हे जालनावरून कविता सादर करणार आहेत. अरुण सावंत थेट भारताच्या राजधानीतून दिल्लीतून कविता सादर करणार आहेत आणि भारताबाहेरून अमेरिकेहून शंतनू कुलकर्णी आणि न्यूझीलंडवरून निलेश पंडित हे कविता सादर करणार आहेत. आणि ह्या सगळ्यांना एका सूत्रात बांधणार आहे नूतन शेटे, ही बेंगलोरवरून सूत्रसंचालन करणार आहे. तिचीच ही एक संकल्पना की एक वेगळ्या पद्धतीने सूत्रसंचालन करूया, पत्राद्वारे सूत्रसंचालन ही संकल्पना तिने पुढे आणली. मला ती खूप आवडली. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळ्या संकल्पना राबवल्या जातात आणि त्यामुळे तिने ही संकल्पना सांगितल्यावर मला खूप आवडली. त्यानुसार ती आपल्या समोर पत्र घेऊन येणारच आहे आणि आपल्या सगळ्यांना तिचं हे सूत्रसंचालन नक्कीच आवडेल अशी मला खात्री आहे. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने काव्यदीप पुरस्कार
कथादीप पुरस्कार, गझलदीप पुरस्कार, कलादीप पुरस्कार आणि साहित्यदीप पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे शिक्षकांसाठी म्हणून शिक्षकदीप पुरस्कार दिले जातात. एकाच वेळेला 11 शिक्षकांना आपण सन्मानित करत असतो. वेगवेगळे कार्यक्रम होतच असतात. पुरुष सुप्त किंवा महिला दिनाच्या निमित्ताने कवयित्रींची कवी संमेलनं, चर्चासत्र, परिसंवाद, पण त्याचबरोबर दिवाळी पहाटसारखा एक अतिशय उत्तम असा कार्यक्रम होत असतो. साधारणपणे दिवाळी पहाटला गाण्यांचा कार्यक्रम होत असतो, पण आम्ही सकाळी 6:30 वाजता कवी संमेलन घेतो आणि अतिशय गर्दीमध्ये उत्तम पद्धतीने, दर्जेदार पद्धतीने कवी संमेलन दरवर्षी आमचं पार पडत असतं. त्याच वेळेला दिवाळी अंकाचंही प्रकाशन होत असतं आणि त्याच वेळेला चित्रकला प्रदर्शनाचंही उद्घाटन आम्ही करतो आणि चित्रकला प्रदर्शनाची संपूर्ण जबाबदारी माधुरी गयावळ ह्या सांभाळत असतात. तर असा एक भरगच्च कार्यक्रम दरवर्षी वर्षभर आम्ही करत असतो. गेली 11 वर्ष हे कार्यक्रम करत आहोत. याबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही 50 विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्यासाठी गणवेश आणि शालेय वस्तूंचं वाटप दरवर्षी आम्ही करत असतो. तर हे असे सगळे कार्यक्रम आम्ही करतो. तर याच्यामध्ये मी आणि धनंजय तडवळकर आमचे कार्याध्यक्ष, प्रामुख्याने आम्ही दोघंजण पुढे होऊन हे काम करतो किंवा ह्याचं नियोजन करतो. पण आमच्या पाठीमागे जे आमचे सल्लागार आहेत ते सल्लागार म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सर, ॲडव्होकेट विलास अत्रे, सुप्रसिद्ध कवी विसू चव्हाण, सुप्रसिद्ध गझलकार राजेंद्र शहा, सुप्रसिद्ध कवी डॉक्टर पंडित संदीप अवचट आणि सुप्रसिद्ध उद्योजक चंद्रशेखर मोरे, हे सगळे आम्हाला आधारस्तंभ म्हणून आमच्या पाठीशी उभे आहेत. म्हणूनच इतके सगळे कार्यक्रम आम्ही अतिशय सुव्यवस्थितपणे पार पाडत असतो. यांच्याबरोबरच आमचे संचालक मंडळाचे जे सदस्य आहेत त्या म्हणजे प्रतिभा पवार, माधुरी गयावळ, सतीश गयावळ, उदय कुलकर्णी, विजय शेणके, ह्या सगळ्यांचीही आम्हाला खूप मदत किंवा या सगळ्यांचं खूप सहकार्य आम्हाला मिळत असतं आणि त्यामुळेच आमचे कार्यक्रम अगदी नियोजित पद्धतीने दर्जेदार असे हे कार्यक्रम होत असतात. या सगळ्यांच्या टीमवर्कमुळेच मी आणि धनंजय तडवळकर हे कार्य आम्ही पुढे नेत आहोत, करत आहोत. यापुढेही मराठी भाषेची सेवा अशीच आम्ही करत राहू. मराठी भाषेचा जेव्हा जेव्हा आम्हाला आदेश येईल, जेव्हा जेव्हा संदेश येईल, जेव्हा जेव्हा पत्र येईल, तेव्हा तेव्हा असे काही वेगळे उपक्रमसुद्धा आम्ही नक्कीच राबवत राहू. आज ह्या ठिकाणी प्रशांत वैद्य सर हे अध्यक्ष म्हणून आले, त्यांनी होकार दिला, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा मी मनापासून आभार मानते. सर्व सहभागी कवी कवयित्री ज्या पुण्याबाहेरून, महाराष्ट्राबाहेरून आणि भारताबाहेरून यात सामील झालेल्या आहेत, या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. आणि आपण सर्व रसिक याला अतिशय उत्तम अशी दाद देत आहात, तर आपणा सगळ्यांचे मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद ज्योत्स्नाताई, खूप सुंदर बोललात. चला आज गावोगावच्या या कवींना आमंत्रित करूयात आणि मराठीचे निरोपही देऊयात. हे दुसरं पत्र आहे कविवर्य संकेत म्हात्रे यांच्यासाठी. वाचूयात. आदरणीय कवी संकेत म्हात्रे, माय मराठीचे अनेक आशीर्वाद. मराठी कवितेचा सशक्त वारसा तुला कविवर्य अरुण म्हात्रे यांच्याकडनं मिळालाय. मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातही माझे म्हणजे मराठी भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणाऱ्या तुझ्यासारख्या नव्या दमाच्या युवा पिढीच्या कवींना माय मराठीचे अनेक आशीर्वाद. आज तुझी कविता सादर करशील. तुझीच माय मराठी. नमस्कार, मी संकेत म्हात्रे. करोना काळाच्या ह्या सगळ्या वातावरणामध्ये कवितेचं हे माध्यम, कवितेची ही चळवळ आणि कवितेबद्दलची आस्था जपून ठेवण्यासाठी किंवा जपून ठेवल्याबद्दल ज्योत्स्ना चांदगुडे मॅडमचे मी मनापासून आभार मानतो. आणि ह्या काव्य परंपरेत, ह्या काव्य आस्वादात माझी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर सादर करतो. कवितेचं नाव आहे प्रार्थना.
मला अशा ठिकाणी जायचंय जिथे तू अद्याप पोहोचली नाहीस. मला उभं राहायचंय शिखराच्या टोकावर आणि थेट उडी मारायची आहे ढगांवर. पायऱ्या करायच्या आहेत ढगांच्याच आणि चढत जायचं आहे अंतराळात. मला ग्रहांच्या कडांवर उभं राहायचंय, खेचायचंय स्वतःजवळ आकाशगंगेच्या पसाऱ्यात एकट्या पडलेल्या ताऱ्यांना. मला डोकावून बघायचंय अनोळखी कृष्णविवरांच्या डोळ्यात. त्यांचं दुःख कालवायचंय बोटांनी. घ्यायची आहे वेळेची चव. मला नवे शब्द पेरायचेत नव्या मातीत. मला 2 ग्रहांमधलं अंतरच मिटवायचंय, कुणालाच एकटं राहू द्यायचं नाहीये. मला साऱ्याच आभाळांना जमवायचंय आणि स्टेपल करून ठेवायचंय फाईलीत. मला दररोज अक्षरांचे नवीन यान सोडायचंय, सर्वत्र सर्वदूर इतर आकाशगंगेतही. जमलंच जमलंच तर अंतराळातल्या अंधारात मला दिवे रुजवायचेत. मला ठाऊक आहे ह्या सजीव अंतराळाला एक हृदयही आहे, ते शोधायचंय. मला सुरुवातच करायची अंतिम सत्यापासून आणि शेवटी ह्या बदललेल्या ब्रह्मांडाला पत्रासारखं दुमडून तुझ्यापर्यंत पोचवायचंय. तू आजन्म वाचावस म्हणून, अगदी तुझ्यावर लिहिलेल्या एखाद्या प्रार्थनेसारखं, अगदी तुझ्यावर लिहिलेल्या एखाद्या प्रार्थनेसारखं. ह्या सगळ्या मोहिमेत, या चळवळीमध्ये मला सामील करून घेतल्याबद्दल ह्या माझ्या सगळ्याच कवी मित्रांचे मी मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि ह्या गोष्टीची पुरेपूर काळजी घ्या की तुम्ही घराबाहेर पडणार नाही आणि ह्या सगळ्या काळामध्ये तुम्ही स्वतःची तब्येत जपून राहाल. धन्यवाद. फार सुंदर कविता संकेत, खूप धन्यवाद. पुढचं पत्र वाचूयात. पुढचं पत्र आहे कविवर्य प्रथमेश पाठक यांच्या नावे. आदरणीय कवी प्रथमेश पाठक, तुला मराठी माऊलीचे अनेक अनेक आशीर्वाद. नाशिकच्या ज्ञानगंगेचा आणि कविवर्य किशोर पाठक यांच्या कवितेचा वारसा तुला मिळाला. जेव्हा तू मुंबईत आलास असं वाटलं कविता हरवते का काय, पण छे, तू इथे रुळलास आणि तुझ्या कवितेतून कॉर्पोरेट जगताचे वेगळे दालन साहित्यास खुले केलेस. मुंबईच्या गर्दीत, लोकलमध्ये, धकाधकीच्या जीवनात या रगाड्यात हरवलेली अव्यक्त हुरहुर तू तुझ्या कवितेतून मांडलीस. काव्यतेज मंडळींनी पुरस्कार देऊन तुझ्या लिखाणाचे कौतुक केलेले आहे आणि नुकतंच कॉर्पोरेट कविता या नावाने तू मराठी साहित्यात आपला ठसा उमटवलास. तुझे खूप अभिनंदन. आज तुझी जाणीव कविता तू सादर करावीस अशी विनंती. धन्यवाद. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनासाठी मी प्रथमेश किशोर पाठक एक कविता सादर करत आहे. शीर्षक आहे जाणीव. घराच्या प्रशस्त दिवाणखान्यात सेलवर चालणारी गाडी, निरनिराळे हॉर्न आणि गाणी वाजवत चालवणारी लहान मुलं. घराच्या प्रशस्त दिवाणखान्यात सेलवर चालणारी गाडी, निरनिराळे हॉर्न आणि गाणी वाजवत चालवणारी लहान मुलं आणि रस्त्यावर थर्माकॉलच्या खोक्यात बसून ड्र ड्र आवाज करत गाडी गाडी खेळणारी मुलं. खरं तर दोघांच्याही आनंदात काहीच फरक नसतो. काहीच फरक नसतो. फक्त पहिल्यात सेल संपतो आणि दुसऱ्यात नाही. तान्हुल्याला एसी रूम मध्ये आवाज न यावा म्हणून दरवाजा लावून कडेवर घेऊन झोपवणारी आई. तान्हुल्याला एसी रूम मध्ये आवाज न यावा म्हणून दरवाजा लावून कडेवर घेऊन झोपवणारी आई आणि तोंडात बळजबरीनं खैनीची चिमूट कोंबून गुंगी आणून झोपवणारी आई. खरं तर दोन्ही तान्हुल्यांच्या झोपेमध्ये काहीच फरक नसतो. फक्त पहिल्यात आई मालिका बघायला जाते आणि दुसऱ्यात भीक मागायला. प्रशस्त दिवाणखान्यात खेळता खेळता पडते लहान मूल आणि रडते तेव्हा त्या दिवाणखान्याला हात रे केले जाते. आणि फुटपाथवर पडल्यावर मानगुटीला धरून दुसऱ्या फुटपाथवर ठेवून इकडे मरना म्हटले जाते.
खरं तर दोन्ही तान्हुल्यांच्या वेदनेमध्ये काहीच फरक नसतो. खरं तर दोन्ही तान्हुल्यांच्या वेदनेमध्ये काहीच फरक नसतो. फक्त पहिल्यात तान्हुल्याला समजूत दिली जाते आणि दुसऱ्यात सहनशक्ती. खरं तर तुम्हीही तेच बघत असतात आणि मीही. खरं तर तुम्हीही तेच बघत असतात आणि मीही. खरं तर आपल्या अनुभवातही काहीच फरक नसतो. खरं तर तुम्हीही तेच बघत असतात आणि मीही. खरं तर आपल्या अनुभवातही काहीच फरक नसतो. फक्त पहिल्यात कवितेतून जाणीव होण्याची वाट बघतात आणि दुसऱ्यात जाणीव झाल्यावर कविता आणि दुसऱ्यात जाणीव झाल्यावर कविता. धन्यवाद. धन्यवाद प्रथमेश, खूप सुंदर कविता. पुढचं पत्र आहे मंडळी हर्षदा सुंठणकर या कवयित्रीच्या नावाने. महाराष्ट्राच्या सीमेवरती बेळगाव गावात असलेली कवयित्री पुण्यातही सर्वदूर प्रसिद्ध आहे. प्रिय हर्षदा, माय मराठीचे अनेक आशीर्वाद. महाराष्ट्राच्या सीमेवर माझ्या अस्तित्वाचाही लढा लढावा लागतोय. तिथे मराठी कवितेच्या माध्यमातून मला अर्थात मराठी भाषेला जिवंत ठेवणाऱ्या तुझ्यासारख्या सगळ्या साहित्यिकांचं खूप कौतुक. तुझ्या बाई या कवितेने तर अनेक भाषांशी मैत्री केली आहे. तुला पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा. आज तुझी कविता इथे सादर करावीस ही विनंती. तुझीच माय मराठी. नमस्कार, मी हर्षदा सुंठणकर साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनासाठी माझी कविता सादर करत आहे. कवितेचं नाव आहे हिशोब. समाज म्हणे हिशोब मागतोय आपल्या नात्याचा. समाज म्हणे हिशोब मागतोय आपल्या नात्याचा, की नेमका तू कितीदा थबकलास जाताना, की नेमका तू कितीदा थबकलास जाताना, आणि मी किती अश्रू ढाळले तुला तसं बघताना. समाज म्हणे हिशोब मागतोय आपल्या नात्याचा, की नेमका तू कितीदा थबकलास जाताना, आणि मी किती अश्रू ढाळले तुला तसं बघताना. मोजता येईल ही हे एखाद वेळेस, मोजता येईल ही हे एखाद वेळेस, पण थबकताना तिथंच राहून गेलेलं तुझं अदृश्य पाऊल, पण थबकताना तिथंच राहून गेलेलं तुझं अदृश्य पाऊल, जे फक्त मलाच दिसतं. आणि त्या पावलासाठी जन्मभर कोंडून राहिलेले माझे अव्यक्त अश्रू धरायचे का रे त्या हिशोबात. धन्यवाद. मंडळी, पुढचं पत्र आहे थेट गोव्याचं. चला गोव्याला. या पत्राची मालकीण आहे कवयित्री समीक्षा पिंगे. वाचूयात. आदरणीय कवयित्री समीक्षा पिंगे, निसर्गाने मुक्त हस्ताने लयलूट करून सजवलेल्या गोव्यात कविता तर रुजणारच, पण सीमेवरच्या बहुभाषिक प्रांतात कोकणी, इंग्रजी अशा भाषांसोबत मला टिकवून ठेवण्याचे काम तुम्ही मराठी साहित्यप्रेमी तिथे करत आहात. त्याबद्दल खूप खूप कौतुक. तुझी कविता अशीच बहरत राहो या शुभेच्छा. तुझीच माय मराठी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनात मी समीक्षा पिंगे माझी कविता सादर करते. कवितेचं शीर्षक आहे या धरेला कैकराती वाहिल्या. चंद्र आणिक चांदण्यांच्या गुज गोष्टी चालल्या, चंद्र आणिक चांदण्यांच्या गुज गोष्टी चालल्या, चंद्र सांगे या धरेला कैकराती वाहिल्या. देखण्या चंद्रास बघता ही धरा भारावली, देखण्या चंद्रास बघता ही धरा भारावली, धवल वस्त्रे लेऊनी दाही दिशा शृंगारली. पाहता आसक्त तिजला, पाहता आसक्त तिजला, चांदण्याही लाजल्या, चंद्र सांगे या धरेला कैकराती वाहिल्या. प्रेम गाणे ऐकता बेभान होई चांदवा,
प्रेम गाणे ऐकता बेभान होई चांदवा, गंध ओते रातराणी अन समेवर मारवा. छेडण्या अवनीस बुजऱ्या, छेडण्या अवनीस बुजऱ्या, झाड घेई वाकुल्या. चंद्र सांगे चांदण या धरेला, कैकराती वाहिल्या. बांधली चंपा चमेली मोगरीने तोरणे, बांधली चंपा चमेली मोगरीने तोरणे. काजव्यांच्या दीपज्योतींनी उजळली दालने. सोहळा शृंगारण्या त्या, सोहळा शृंगारण्या त्या, अप्सरा सरसावल्या. चंद्र सांगे या धरेला, कैकराती वाहिल्या. चंद्र सांगे या धरेला, कैकराती वाहिल्या. धन्यवाद. खूप सुंदर कविता समीक्षा, खूप खूप सुंदर. पुढची कविता आहे प्रिया कलिका बापट यांची. त्यांच्या नावचं पत्र वाचूया. आदरणीय कवयित्री प्रिया कलिका बापट. कविता हा माझा आत्मा तर पत्रकारिता हा माझा प्राण असं म्हणणारी माझी गोव्यातली लाडकी लेक. कवितेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी पुढाकार घेऊन केलेल्या तुझ्या कार्यासाठी तुझं खूप अभिनंदन. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि अगदी अशीच आवडतेस तू मला बरं का. आज त्याच आशयाची कविता सादर कर. तुझीच माय मराठी. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनात गोव्याहून मी कवयित्री प्रिया कलिका बापट कविता सादर करते आहे. असा आवडतोस तू मला. कविता असा आवडतोस तू मला. चैत्रात बहरते जेव्हा धरणी, पाना फुलांचा कहरच कहर. चैत्रात बहरते जेव्हा धरणी, पाना फुलांचा कहरच कहर. अचानक ढगाळलेलं अंबर, त्यात सोनेरी किरणांचे झुंबर. अचानक ढगाळलेलं अंबर, त्यात सोनेरी किरणांचे झुंबर. असा अगदी असा आवडतोस तू मला. वैशाखातला तप्तवणवा, वैशाखातला तप्तवणवा, मोहरलेला फुलमोहर पळस बहावा. अचानक वाहणारा गारगारवा, त्यात चैतन्याचा स्पर्श तुझा, त्यात चैतन्याचा स्पर्श तुझा. असा अगदी असाच आवडतोस तू मला. ज्येष्ठातले रिमझिमणे, ज्येष्ठातले रिमझिमणे टपटपणे, ज्येष्ठातले रिमझिमणे टपटपणे, थुईथुईने शहारणे, अंकुरणे, बिलगणे, भिजणे. अगदी तुझ्या नादात चिंब होणे. सृजनोत्सवाचे तुझे डोहाळे रमवतात मला. असा अगदी असा आवडतोस तू मला. आषाढातला तो मनविभोर, आषाढातला तो मनविभोर, मनामनानं वेड लावून जाणारा. आषाढातला तो मनविभोर, मनामनानं वेड लावून जाणारा. चराचरात प्रेम शिंपणारा, चराचरात प्रेम शिंपणारा. त्यात या भोळीला नादावून जाणारा, त्यात या भोळीला नादावून जाणारा. असा अगदी असा आवडतोस तू मला. श्रावणातला, श्रावणातला घनराईतला वनराईतला, श्रावणातला घनराईतला वनराईतला. रेशीम सरी संगे फेर धरणारा. श्रावणातला घनराईतला वनराईतला, रेशीम सरीन संगे फेर धरणारा. सुसाटत पिसाटत, सुसाटत पिसाटत पळत सुटणारा. हिरवाईचा रंग तुझा, हिरवाईचा रंग तुझा, नवचैतन्याचा झरा. असा अगदी असाच आवडतोस तू मला. भादव्यातला, भादव्यातला शांत निर्मळ शीतळ, भादव्यातला शांत शीतळ निर्मळ. त्यात तुझे हळुवार रिपरिपणे, त्यात तुझे अलगद हळुवार रिपरिपणे. जातानाही जगण्याचे वरदान देणे, जातानाही जगण्याचे वरदान देणे. निरोपाच्या त्या घडीला, निरोपाच्या त्या घडीला परत येण्याचे वचन देणे. निरोपाच्या त्या घडीला पुन्हा परत येण्याचे वचन देणे. असाच अगदी असाच आवडतोस तू मला रे पावसा. तू असाच आवडतोस मला रे पावसा. धन्यवाद. प्रिया, खूप सुंदर कविता, खूपच छान. मंडळी, पुढचं पत्र आहे आदरणीय हेमंत राजाराम या मुंबईच्या कवी गझलकार व्यक्तिमत्वासाठी. आदरणीय हेमंत राजारामजी,
माय मराठीचे अनेक आशीर्वाद. गझल आणि कविता दोहोंच्या विश्वात सर्व दूर पसरलेलं नाव आहे तुमचं. काव्यरसिक मंडळी, या संस्थेच्या मार्फत आपण मराठी साहित्याची पालखी पुढे नेत आहात. याकरता माय मराठी आपली ऋणी आहे. आज तुम्ही तुमची एक कविता सादर करावी अशी विनंती. नमस्कार, मी हेमंत राजाराम डोंबिवली. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनात मी माझी येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया ही कविता सादर करतोय. घेऊन जिण्याचे धुणे रोज मळलेले, संसार सुखावर डाग किती पडलेले. घेऊन जिण्याचे धुणे रोज मळलेले, संसार सुखावर डाग किती पडलेले. डोळ्यातील पाणी प्रवाहात मिसळाया, डोळ्यातील पाणी प्रवाहात मिसळाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. रेशमी तलम धाग्यांनी करकचलेला, जगण्याचा अवघड गुंता गुरफटलेला. रेशमी तलम धाग्यांनी करकचलेला, जगण्याचा गुंता अवघड गुरफटलेला. तो सोडवताना पुन्हा त्यात गुंताया, तो सोडवताना पुन्हा त्यात गुंताया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. नुसतीच नदी वेगाने वाहत असते, घाईत कोणत्या नकळे धावत असते. आपले अडकणे क्षणभर ते विसराया, आपले अडकणे क्षणभर ते विसराया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. तो मेघ सावळा खूप दाटून येतो, वाहत्या नदीवर वेगाने कोसळतो. आवेगी आतुर पूर पुरा समजाया, आवेगी आतुर पूर पुरा समजाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. तीरावर दुःखे कितीतरी आलेली, ऐकते नदी संसार विद्ध झालेली. तीरावर दुःखे कितीतरी आलेली, ऐकते नदी
संसार विद्ध झालेली. अगतिकता पुली प्रवाहात सोडाया. अगतिकता पुली प्रवाहात सोडाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. येईल नदीवर दुःख पुन्हा बरसाया. धन्यवाद. रसिक हो, पुढचं पत्र घेऊन बरंच लांब जायचंय बरं आपल्याला. मध्य प्रदेशात, मध्य प्रदेश भोपाळ इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर यादव गावडे यांच्यासाठी हे पत्र आहे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर यादव गावडे, सप्रेम नमस्कार, विनंती विशेष. मी माय मराठी. महाराष्ट्राच्या मराठी वातावरणातून दूर मध्य प्रदेशात मराठी शब्दांची मशागत करत कविता, लेखन, नाट्यकारिता, अभिनय या सर्व क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. अनेक क्षेत्रांमध्ये तुम्ही तुमचं नाव मोठं केलेलं आहे आणि या सगळ्यातून भोपाळसारख्या ठिकाणी हिंदी भाषिकांच्या वातावरणात तुम्ही मला जिवंत ठेवलं आहे. म्हणूनच माय मराठी तुमची खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. पुढच्या यशासाठी आणि कार्यासाठी अखंड शुभेच्छा. नमस्कार रसिक हो. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे या संस्थेला आता 11 वर्ष झालेली आहेत. या संस्थेचे संस्थापक ज्योत्स्नाताई चांदगुडे, धनंजय तडवळकर या मान्यवरांना अभिनंदन. आज या कवी संमेलनात मी डॉक्टर यादव गावडे भोपाळ आपणासमोर माझी एक बालकविता पोहण सादर करतोय. ऐका. चपडुप चपडुप डुपचक डुपचक, चपडुप चपडुप डुपचक डुपचक, चपडुप चपडुप धमाल मस्ती तळ्यात वाजव ढोल. चपडुप चपडुप धमाल मस्ती तळ्यात वाजव ढोल. मारू कोलांट्या जशा वेलांट्या इडलिंबीच्या गोल. मारू कोलांट्या जशा वेलांट्या इडलिंबीच्या गोल. इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल. काठावरुनी बेडूक मामा उडी घेतसे जैसा. पाण्यामधुनी सूर मारतो जसा अचानक मासा. चपडुप चपडुप डुपचक डुपचक. काठावरुनी बेडूक मामा उडी घेतसे जैसा. पाण्यामधुनी सूर मारतो जसा अचानक मासा. तशीच सुटकन डुबकी घेऊन जाऊ तळाशी खोल. तशीच सुटकन डुबकी घेऊन जाऊ तळाशी खोल. मारू कोलांट्या जशा विलांट्या इडलिंबीच्या गोल. मारू कोलांट्या जशा विलांट्या इडलिंबीच्या गोल. इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल. ओढ्यावरच्या घसर गुंडीवरून सरसर घसरू. माय मातीचा लेप चढविण्या चिखलामध्ये पसरू. सरसर सरसर झरझर झरझर. ओढ्यावरच्या घसर गुंडीवरून सरसर घसरू. माय मातीचा लेप चढविण्या चिखलामध्ये पसरू. चिक्कण मातीचा गणपती बनवू गोलम टोल. चिक्कण मातीचा गणपती बनवू गोलम टोल. मारू कोलांट्या जशा विलांट्या इडलिंबीच्या गोल. मारू कोलांट्या जशा विलांट्या इडलिंबीच्या गोल. इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल, इडलिंबीच्या गोल. जिकडे तिकडे झिम्मा फुगडी खेळे वर्षा राणी.
भरून आले नद्यानी नाले गाती दुधाळ गाणी रिमझिम रिमझिम झिमपोरी झिम रिमझिम रिमझिम झिमपोरी झिम जिकडे तिकडे झिम्मा फुगडी खेळे वर्षा राणी भरून आले नद्यानी नाले गाती दुधाळ गाणी नदी काठावर जमवून मेळा चला करू कल्लोळ नदी काठावर जमवून मेळा चला करू कल्लोळ मारू कोलांट्या जशा विलांट्या इडलिंबीच्या गोल मारू कोलांट्या जशा विलांट्या इडलिंबीच्या गोल इडलिंबीच्या गोल इडलिंबीच्या गोल इडलिंबीच्या गोल इडलिंबीच्या गोल. नमस्कार. रसिक हो, आपली मराठी भाषा ही खरंच वैभवी आहे. 12 कोसांवर ही भाषा आपलं रूप बदलते. त्या त्या प्रांतातल्या त्या त्या भाषेचं एक वेगळं रूप घेऊन येते. मगाशी माझा पोस्टमन ऐकलात ना, काय म्हणाला? घेऊन सोडावं पत्र. जेव्हा मराठी कर्नाटकात येते तर पत्र घेऊन सोडावं लागतं. हा इथला लहेज आहे, कारण कानडीतल्या काही शब्दांचा प्रभाव मराठीवर पडला, पण तेही फार गोड वाटतं. मुंबईची मराठी वेगळी, पुण्याचं मराठी वेगळं, सोलापूरचं काय बे कसं बे असं म्हणणारं मराठी वेगळं, गोव्याचा कोकणी गोडवा घेत बोलणारी मराठी वेगळी, औरंगाबाद, विदर्भ हा सगळाच प्रांत मराठीचा वेगळा लहेजा आपल्याला दाखवतो. माय मराठीने पुढच्या पत्रासाठी निवडलं आहे जालना शहर. जालन्यामधले डॉक्टर कन्नूलाल विटोरे यांनी. त्यांचं पत्र वाचूया. आदरणीय डॉक्टर कन्नूलाल विटोरे, जालना येथील महाविद्यालयात हिंदीचं प्राध्यापक म्हणून काम करताना तुम्ही मनात मला जिवंत ठेवलं आहे. या माय मराठीला तुमच्या कवितांमधून लेखनामधून जागृत केलं आहे, याबद्दल मराठी जनता तुमची ऋणी आहे. राष्ट्रभाषा हिंदीची माझ्या बहिणीची सेवा करताना माझीही आठवण लेखनातून सतत ठेवल्याबद्दल तुम्हाला अनेक आशीर्वाद. असेच यश पुढे मिळवत राहा. तुमच्या लेखणीला मराठीचा स्पर्श अखंड राहो. तुमचीच माय मराठी. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे आयोजित कवी संमेलनात मी प्राध्यापक कन्नूलाल विटोरे, मॉडेल डिग्री कॉलेज घनसावंगी, माझी आम्ही पाचटातले आम्ही चिपाटातले या शीर्षकाची कविता या ठिकाणी सादर करीत आहे. आम्ही पाचटातले आम्ही चिपाटातले, आम्ही पाचटातले आम्ही चिपाटातले, काट्या कुपाट्यातून शोधितो वाट, काट्या कुपाट्यातून शोधितो वाट, राती बेराती ट्रक ट्रॅक्टर भरितो, फाटकी झोळी अन डोक्यावर मोळी, फाटकी झोळी अन डोक्यावर मोळी, खेळ नशिबी हा भोगवुरासी, आम्ही चिपाटातले आम्ही पाचटातले, काट्या कुपाट्यातून शोधितो वाट, शोधितो वाट. चिपाट्याच्या पाचोळ्याची झोपडी आमुची, चिपाटाच्या पाचोळ्याची झोपडी आमुची, ऊन वारा पावसात तग धरीती, अंधाऱ्या काळ्या काळ्या राती, अंधाऱ्या काळ्या काळ्या राती, अनवानी पायानी कवळी कवळी लेकर, अंधाऱ्या काळ्या काळ्या राती, अनवानी पायांनी कवळी कवळी लेकर, दमलेल्या थकलेल्या मायबापासंग, दमलेल्या थकलेल्या मायबापासंग, उसाच्या फळापासून पाचटाच्या झोपडीपर्यंत हा जीवनाचा खेळ, हा जीवनाचा फेर, चिखलागत फसल्यावानी, चिखलागत फसल्यावानी, आम्ही पाचटातले आम्ही चिपाटातले, काट्या कुपाट्यातून शोधितो वाट, शोधितो वाट. फाटकी झोळी डोक्यावर मोळी, फाटकी झोळी डोक्यावर मोळी, वाकला खांदा मोडली कंबर, साप विंचू मधमाशीचा दंश झेलत, ठेचाळत
ऊन वारा गारा पावसात भूक पोटाची भागवत कोरोनाच्या या महामारीत आमचा कोयता आमच्या संग आमचा कोयता आमच्या संग आम्ही पाचटातले आम्ही चिपाटातले काट्या कुपाट्यातून शोधितो वाट सडक रस्त्याच्या किनारी येड्या बाभळीच्या वनात सडक रस्त्याच्या किनारी येड्या बाभळीच्या वनात झोपडीची रांग उघड बागड लेकरू गारी गार पेप्सीच्या पोंग्याच्या आवाजानं लगबगीनं झोपडी बाहेर आलं बाहेर रखरखत ऊन आसुसल्या हिरमुसल्या डोळ्यानं जोराजोरात ओरडलं गारीगारवाला हवेच्या झोक्यानं पुढे निघून गेला डबडबल्या डोळ्यानं कशी बरसात केली डबडबल्या डोळ्यानं कशी बरसात केली इवल्याशा जीवाचा कसा हिरमोड झाला आम्ही पाचटातले आम्ही चिपाटातले काट्या कुपाट्यातून शोधितो वाट आम्ही ऊसतोड कामगाराची पोरं काट्या कुट्या चिपाट पाचटाचा आमचा संसार शिकलेल्या सवरलेल्या बेरोजगार बापाची आम्ही लेकर ऊसाच्या फळापासून झोपडीपर्यंत अनवानी पायानी अंधाऱ्या रात्री आम्ही शोधितो वाट आमच्या जीवनी अंधार सारा अंधार कधी उजळलं पहाट धन्यवाद. खूप सुंदर कविता विटोरीची. पुढच्या पत्राकडे वळूयात मंडळी. आता पुढचं पत्र आहे अमरावती शहरात कार्यरत असलेल्या प्राध्यापक शोभा रुपडेजी यांचं. पत्राकडे जाऊ. आदरणीय प्राध्यापक शोभा रुपडेजी, पहा तुमच्यासाठी माय मराठी काय म्हणते. लाडक्या लेकीला माय मराठीचा सप्रेम नमस्कार. अमरावतीच्या भूमीमध्ये मराठीची पालखी खांद्यावरती घेऊन शिक्षिका, लेखिका आणि समाजसेविका असे समृद्ध कार्यक्षेत्र गाजवलेले आहे. मराठी मातीलाही अभिमान वाटावा असा कार्यालेख असलेल्या या लेखीला माय मराठीचे अनेक आशीर्वाद. आज तुझी कविता ऐकायला माय मराठी आतुर आहे. शोभाजी, तुमची कविता सादर करा. नमस्कार, मी शोभा रोकडे, अमरावती. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित ह्या उपक्रमामध्ये मी माझी एक कविता आपल्यासमोर सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे माती. माती. माती कोंबाचं गर्भाशय. माती कोंबाचं गर्भाशय, पाण्याचा शांत तळ. माती कोंबाचं गर्भाशय, पाण्याचा शांत तळ. ग्रीष्मात भेगाळते, पावसाच्या धारा झेलते. ग्रीष्मात भेगाळते, पावसाच्या धारा झेलते. बीजाचं दान स्वीकारते अन अंकुराला प्रसवते माती. बीजाचं दान स्वीकारते अन अंकुराला प्रसवते माती. माती गुलाल होते, माती चिखल होते. माती गुलाल होते, माती चिखल होते. माती जपून ठेवते पाऊल खुणा वारा येईपर्यंत. माती जपून ठेवते पाऊल खुणा वारा येईपर्यंत. माती कधीच नाही उडत, उडते फक्त बंडखोर धूळ. माती कधीच नाही उडत, उडते फक्त बंडखोर धूळ. माती पराक्रमाचा गौरव टिळा होते, पळपुट्यांच्या पाठीशी लागते. माती पराक्रमाचा गौरव टिळा होते, पळपुट्यांच्या पाठीशी लागते. माती होते भाद्रपदात गणपती, आश्विनात शारदा, दुर्गा, उंदीर अन राक्षसही. माती होते भाद्रपदात गणपती, आश्विनात शारदा, दुर्गा, उंदीर अन राक्षसही. विसर्जनात ती सोडून देते अंगी आलेलं देवपण. विसर्जनात ती सोडून देते अंगी आलेलं देवपण. नितळाशी जाऊन बसते धीरगंभीर डोहाच्या. दिवाळीच्या दिव्यासाठी स्वतःला भाजून घेते माती.
दिवाळीच्या दिव्यासाठी स्वतःला भाजून घेते माती. माती काठ होऊन नदीला सावरते अन माठ होऊन तृष्णेला आहे. माती काठ होऊन नदीला सावरते अन माठ होऊन तृष्णेलाही. माती पोट फाडून जीवन देते माणसाला. माती पोट फाडून जीवन देते माणसाला आणि जीव गेला की पोटातही घेते माणसाला. माती पोट फाडून जीवन देते माणसाला आणि जीव गेला की पोटातही घेते माणसाला. माती सांभाळते दगडाचे कठोरपण. माती सांभाळते दगडाचे कठोरपण. पाण्याचे ममत्व, भूकंपाचे, वादळाचे पिसाळलेपण मातीच घेते पदरात. सगळ्यांना सगळ्यांची माय होऊन मातीच घेते पदरात. सगळ्यांना सगळ्यांची माय होऊन. धन्यवाद. मंडळी, केवढा प्रवास झाला नाही का आज? चला पुढचं पत्र घेऊन आपल्याला मालेगावला जायचं शोभाताईंसाठी. शोभा बिडवे. आदरणीय शोभा बिडवे. शब्द आणि लय यांची सांगड घालत उमटणारी काव्यप्रतिभा अतिशय देखणी आहे. आपल्या कविता मनातल्या गाणीपाखरांची लाल पर्या आणि संगणेश, अंतस्वर या कविता संग्रहांनी माझ्या साहित्यात मोलाची भर घातली. अमेरिकेत जाताना सुद्धा पदरामध्ये मराठीचे शब्द घेऊन हिंडणारी ही माझी लेक, माझी लाडकी आहे. तुमच्या या कार्यक्षेत्रासाठी अनेक अनेक आशीर्वाद. तुमचीच मायवार. नमस्कार, मी शोभा बडवे, मालेगाव. साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनात मी माझी एक कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे वाफा निंदताना. दोन दिस दुर्लक्षिता, दोन दिस दुर्लक्षिता, वाफा तणाने ग्रासला, रोप रुजवा शोधता, जीव शिणला त्रासला. दोन दिस दुर्लक्षिता, असे निंदता टिपता, तण उपटून ये ग. असे निंदता टिपता, तण उपटून ये ग. पाती येती फक्त हाती, मूळ उरतेस ये ग. शेंडी तणाची धरून खुरप्याने पोखरावे, घाव घालून तळाशी माती मूळ उकरावे. तिच्या सराईत हाती, तिच्या सराती खुरप्यास लय जडे. मागे पुढे उभे आडे, तणकट रास वाढे. रांगोळते रोप रांग, रांगोळते रोप रांग, सुचे मातीला उल्हास. पाने गाती रान धुन, माझा मोकळा हो श्वास. पाने गाती रान धुन, माझा मोकळा हो श्वास. क्षेत्र असो किंवा नसो, क्षेत्र असो किंवा नसो, निंदा टिपावे लागते. मशागतल्या मनात बीज आकाश मागते. मशागतल्या मनात बीज आकाश मागते. बीज आकाश मागते. बीज आकाश
मागते. धन्यवाद. मजा येते ना भ्रमंतीमध्ये. कर्नाटकातून निघालो आणि कुठपर्यंत येऊन पोचलो पाहताय ना. पुढचा टप्पा आहे थेट राजधानीचा, दिल्लीचा. माय मराठीचं पुढचं पत्र आहे दिल्लीतले कवी अरुण सावंतजी यांच्यासाठी. क्षण जगून झालेले जुन्या पानातच जपावे, डोळ्यातील पाण्यानेच नवी पान उलटावे, असं म्हणणाऱ्या या माय मराठीच्या सुपुत्राला अनेक अनेक आशीर्वाद. पंढरपूर, पुणे आणि मग थेट राजधानी दिल्ली असा भाकरीसाठी प्रवास करताना कधीही मला म्हणजे माय मराठीला विसरला नाहीस लेकरा. याबद्दल मराठी भाषा तुझी ऋणी आहे. साहित्याची जी सेवा आपण करत आहात त्याबद्दल मराठी भाषेत आपले ऋणाईत आहे. मराठीचा हा सुगंध महाराष्ट्राबाहेर पसरवणारे हे सारे कवी मराठीचा प्रचार आणि प्रसार करत आहेत. याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमची कविता आहे. नमस्कार. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे आयोजित ऑनलाईन काव्य संमेलनात मी अरुण सावंत आपलं स्वागत करत आहे. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांना त्यांच्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. मी अरुण सावंत, सध्या वास्तव्य नवी दिल्ली. माझं इलेक्ट्रॉनिक्स फील्ड आहे. मागच्या वर्षीपासून मी रचना करायला सुरुवात केली. आजची रचना जी आहे ती लवंगलता वृत्तातली आहे. ती नव्या वर्षानिमित्त मी सादर करतो. नवीन वर्ष. मागचे वर्ष नसे तो हर्ष, नको तो स्पर्श होता. दूर ते मित्र अलग ते चित्र, होती विचित्र गाथा. सुखाचे थवे मनाला हवे, वर्ष ते नवे येता. शहारते तन मोहरते मन, चैत्र आगमन होता. असे ती रीत लिहावे गीत, मधुर संगीत भावे. असावे प्रेम होईल क्षेम, ईश्वरी नेम भावे. करूया आशा मिटे निराशा, मिळावी दिशा येथे. दुखाचे ढग उगाच धग, नकोच तगमग येथे. नको ती अडी सुधारू रूढी, उभारू गुढी न्यारी. करासन गोड नव्याची ओढ, काढूया तोड भारी. करासन गोड नव्याची तोड, काढूया तोड भारी. धन्यवाद. बॅगा भरा बरं. सामान भरून थेट विमानाने अमेरिकेला जायचं आपल्याला हे पत्र पोचवायला. हो, महाराष्ट्राबाहेरच नव्हे देशाबाहेरही मराठी भाषेला पोचवणारी काही मातृभूमीची लेकरं परदेशात आहेत. त्यांनाही बोलवायला हवंच ना. पुढचं पत्र आहे अमेरिकेत स्थित शंतनू कुलकर्णीजी यांच्या नावाचं. वाचूया. आदरणीय कवी शंतनू कुलकर्णी. मराठी भाषा, मराठी प्रांत या साऱ्यांपासून दुरावूनही मनामध्ये मराठीचा साहित्यदीप तेवत ठेवून साहित्य सेवा करत आहात. अनिवासी भारतीय कविता क्षेत्रात वृत्त, छंद आणि आकृतिबंधाची कास न सोडता तंत्रज्ञानाची जोड देऊन मराठी भाषेला, साहित्याला वेबपेज, यूट्यूब चॅनल अशा अनेक माध्यमांवर आणण्याचा सफल प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. पुढच्या वाटचालीसाठी, यशासाठी खूप खूप शुभेच्छा. माय मराठीचे अनेक आशीर्वाद. आज साहित्यदीपच्या मंचावर
तुमची कविता सादर करा ही विनंती. नमस्कार मित्रांनो, आज साहित्यदीप प्रतिष्ठान आयोजित कवी संमेलनामध्ये माझी एक कविता सादर करतोय. आत्ता नुकताच महाराष्ट्र दिन झाला, तर त्या निमित्ताने ही कविता निवडलेली आहे या कार्यक्रमासाठी. गेली 16 वर्ष अमेरिकेमध्ये पाश्चात्य संस्कृतीत राहिल्यानंतर सुचलेली ही कविता आहे. कवितेचं नाव आहे माझ्यामधले आम्ही दोघे. माझ्यामधले आम्ही दोघे. तो घेऊन या गेला मज दूरदेशी थेट. तो घेऊन या गेला मज दूरदेशी थेट. त्या महान जगाची त्याने घडविली भेट. जे जे दाखविले त्याने मीही घेतले पाहून. जे जे दाखविले त्याने मीही घेतले पाहून. किती रंग दुनियेचे मन गेले रे नाहून. तरी मनामध्ये माझ्या जे जे उमटले खोल. तरी मनामध्ये माझ्या जे जे उमटले खोल. त्यास कळावे कसे ते माझे अंतरीचे बोल. त्याने दाखविला मज महासागर प्रशांत. त्याने दाखविला मज महासागर प्रशांत. भव्य स्वरूप तयाचे नसे जणू तया अंत. पण मनी मात्र माझ्या वाहे गोदावरी तेव्हा. पण मनी मात्र माझ्या वाहे गोदावरी तेव्हा. काठ नर्मदेचा दिसे दिसे कृष्णा पैनगंगा. काठ नर्मदेचा दिसे दिसे कृष्णा पैनगंगा. तो म्हणे मला चल पाहू ग्रँड कॅनियन. तो म्हणे मला चल पाहू ग्रँड कॅनियन. साऱ्या जगाचे रहस्य तेथे राहिले दडून. ती पाहताना मात्र मज दिसे सह्यगिरी. ती पाहताना मात्र मज दिसे सह्यगिरी. दऱ्या खोऱ्यातून मारे मन पाखरू भरारी. दऱ्या खोऱ्यातून मारे मन पाखरू भरारी. राजधानीत एकदा मला घेऊन तो गेला. राजधानीत एकदा मला घेऊन तो गेला. म्हणे इथेच बर का धन्य शासक घडला. नाव लिंकन तयाचे. नाव लिंकन तयाचे. त्याने राष्ट्र घडविले. अमेरिकेला तयाने एक हाती वाचविले. भव्य स्मारक तयाचे होते दिमाखात उभे. भव्य स्मारक तयाचे होते दिमाखात उभे. महाप्रतिमा तयाची मोठ्या दालनात शोभे. ते पाहताना आला अंगावरती शहारा. ते पाहताना आला अंगावरती शहारा. तसे जाहले स्मारक रायगडाचा चौथरा. दिसू लागली समोरी शिवरायांची प्रतिमा. दिसू लागली समोरी शिवरायांची प्रतिमा. तोची रुबाब निशान काय वर्णावा महिमा. तोची रुबाब निशान काय वर्णावा महिमा. एक होता लढवय्या. एक होता लढवय्या किंग मार्टिन त्याचे नाव. त्याने सांगता स्मरले ज्योतिबानी भीमराव. त्याने सांगता स्मरले ज्योतिबानी भीमराव. त्याने सांगितले किती नवक्रांतीचे नायक. त्याने सांगितले किती नवक्रांतीचे नायक. पण मनामध्ये माझ्या तोची एक विनायक. पण मनामध्ये माझ्या तोची एक विनायक. तत्वज्ञान पश्चिमेचे तेही सांगितले त्याने. तत्वज्ञान पश्चिमेचे तेही सांगितले त्याने. मीही सांगितली तेव्हा तुकारामाची वचने. मीही सांगितली तेव्हा तुकारामाची वचने. तो असाच मजला कुठे दूर दूर नेतो. तो असाच मजला कुठे दूर दूर नेतो. साऱ्या जगाची महती माझ्या कानात सांगतो. रूप माझेच असे तो. रूप माझेच असे तो. उडे उंच आकाशात. मन माझे मात्र रमे माझ्या मराठी मातीत. मन माझे मात्र रमे माझ्या मराठी मातीत. धन्यवाद. मंडळी, पुढचं पत्र आहे एका वेगळ्या देशासाठी, न्यूझीलंडसाठी. न्यूझीलंडमधील अनिवासी भारतीय कवी श्री निलेश पंडितजी यांच्यासाठी वाचूया. आदरणीय निलेश पंडितजी, माय मराठीचे अनेक अनेक आशीर्वाद. गेली 20 वर्षे भारतापासून, महाराष्ट्रापासून दुरावूनही आपण आपल्या मराठी साहित्याशी, मराठीच्या अभ्यासाशी नाते टिकवून आहात. नुसते नाते टिकवलेच नाहीत, तर वृत्त, अलंकार, छंद यांचा पुरेपूर अभ्यास करून मराठी साहित्य क्षेत्रात नावलौकिकही कमावला आहे.
आपण वृत्तबद्धतेचे अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहातच आणि अनेक नवख्या वृत्तबद्ध कवींना मार्गदर्शनही करत आहात. दूर राहूनही मराठी भाषेचे ऋणानुबंध जपणाऱ्या या कवीला माय मराठीकडून अनेक अनेक शुभेच्छा. आज साहित्यदीप प्रतिष्ठानच्या कार्यक्रमात तुमची कविता सादर करावी ही विनंती. साहित्यदीप आयोजित कवी संमेलनासाठी मी निलेश पंडित माझी एक रचना सादर करतो. दैव. नेमकी तसलीच संधी तीच आशा स्वप्न ते दिसता पुन्हा बहरून येते दैव माझे. नेमकी तसलीच संधी तीच आशा स्वप्न ते दिसता पुन्हा बहरून येते दैव माझे. थेंब थेंबाच्या हिशेबाने पुन्हा गाळून थोडा. थेंब थेंबाच्या हिशेबाने पुन्हा गाळून थोडा. घाम थोडे रक्त नेते दैव माझे. रोज पडता कैक स्वप्ने. रोज पडता कैक स्वप्ने जीव त्यांना पाळतो कुरवाळतो अन जपत जातो काळजाशी. रोज पडता कैक स्वप्ने जीव त्यांना पाळतो कुरवाळतो अन जपत जातो काळजाशी. मात्र ना कंटाळता ह्या सर्व स्वप्नांची नव्या वाहून नेते फक्त प्रेते दैव माझे. जे जसे मिळते तसा जमवून घेतो ज्यात मी जगतो समाधानात अन रुळतो जरासा. जे जसे मिळते तसा जमवून घेतो ज्यात मी जगतो समाधानात अन रुळतो जरासा. येवढेसे स्थैर्य हे बघताच मीना पाहिलेल्या. येवढेसे स्थैर्य हे बघताच मीना पाहिलेल्या संकटाचे दान देते दैव माझे. खेळ मोठा रंगतो हुलकावणीचा. खेळ मोठा रंगतो हुलकावणीचा टाळण्याचा भाळण्याचा आणि अश्रू ढाळण्याचा. खेळ मोठा रंगतो हुलकावणीचा टाळण्याचा भाळण्याचा आणि अश्रू गाळण्याचा. खेळ मोठा रंगतो हुलकावणीचा टाळण्याचा भाळण्याचा आणि अश्रू ढाळण्याचा. शेकडो पत्ते बदलती मात्र शेवटच्या क्षणाला नेहमी ठरतेच जेते दैव माझे. शेवटच्या दोन ओळी आहेत. सावरावे हा कधीही योग नाही हे समजता संपती सगळ्याच आशा पंडिताच्या. सावरावे हा कधीही योग नाही हे समजता संपती सगळ्याच आशा पंडिताच्या. ही अवस्था जाणते अन शून्यतेने चार शब्दांचे मळे पिकवून घेते दैव माझे. ही अवस्था जाणते अन शून्यतेने चार शब्दांचे मळे पिकवून घेते दैव माझे. धन्यवाद. मंडळी, किती सुंदर कविता ऐकायला मिळाल्या आणि देशोदेशीचे कवीही भेटले. या मराठी भाषेने कुठे कुठे आपले बीज पेरले आहेत पाहिलेत ना. एवढी सुंदर संधी आहे, सगळे कवी जमले आहेत आणि मग बेंगलोरच्या कवयित्रीला आपली कविता सादर करण्याची हुक्की येणार नाही. ज्या मराठी भाषेने आज आपल्या सगळ्यांना पत्र लिहिलं त्या मराठी भाषेसाठी आज माझी एक कविता. यंदा आम्ही बेंगलोरमध्ये शताब्दी वर्ष साजरे केले. महाराष्ट्र मंडळ बेंगलुरू यांच्यासाठी जे शताब्दी गीत लिहिलं होतं ते सादर करते. या गीताला संगीतकारा प्रवरा लिमये यांनी चाल दिली होती. त्यांचेही खूप आभार. कविता ऐका. किती दूर आलो घरापासून किती योजने पार केली अशी मी. किती दूर आलो घरापासून किती योजने पार केली अशी मी. स्मरे गाव माझा स्मरे मातृभाषा उरे आतली ओढ माती तलीही. नवे भेटले मित्र नवे मार्ग माझे. नवे भेटले मित्र नवे मार्ग माझे.
तरी यात उरलो मराठी मराठी. दिशा लाभली हो जगायास येथे, असेही धरा नवी कर्मभूमी. दिशा लाभली हो जगायास येथे, असेही धराही नवी कर्मभूमी. जरी लोटला काळ नाते तिच्याशी, जरी लोटला काळ नाते तिच्याशी, जिथे जन्मलो त्या महाराष्ट्रभूषी. बहुभाष झालो बहुप्रांत झालो, बहुभाष झालो बहुप्रांत झालो, तरी यात उरलो मराठी मराठी. तरी यात उरलो मराठी मराठी. नसे तोडली नाळ माझ्या प्रथांशी, नसे तोडली नाळ माझ्या प्रथांशी, असे रोपटे हे भिडे नभाशी. असे रोपटे हे भिडे जे नभाशी. इथे ऐक्य आहे मनी वाक्य आहे, इथे ऐक्य आहे मनी वाक्य आहे, जडो प्रीत ही पालवीशी मुळाची. इथे ऐक्य आहे मनी वाक्य आहे, जडो प्रीत ही पालवीची मुळाशी. नवे नित्य नूतन असे ज्ञान हाती, नवे नित्य नूतन असे ज्ञान हाती, तरी यात उरलो मराठी मराठी. तरी यात उरलो मराठी मराठी. धन्यवाद. इतका मस्त रंगलेला कार्यक्रम आपले अध्यक्ष महोदय, गझलकार कवी प्रशांत वैद्यजीही हजर राहून मनापासून ऐकतायत, याबद्दल त्यांचे खूप आभार. आता अध्यक्षीय मनोगताची वेळ आलेली आहे, पण थोडासा त्यांचा परिचय. गझलकार प्रशांत वैद्यजी गेल्या 35 वर्षांपासून काव्य क्षेत्रात आहेत. कविता, गझल यांवरती हातखंडा तर आहेच, पण अभिनय, दिग्दर्शन यामध्येही अनेक पारितोषिके मिळवलेली आहेत. कॉलेजच्या कट्ट्यावर आणि तुझ्यापरी कुणीतरी अशा 2 ध्वनिफिती प्रसिद्ध आहेत. गझल सागर प्रतिष्ठान मुंबई आयोजित अखिल भारतीय संमेलनात मुशायऱ्याचे ते अध्यक्ष होते. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला आज आपण अध्यक्ष म्हणून इथे पाचारण केलं आहे. त्यांनी हे आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्याला सगळ्यांनाच प्रोत्साहन दिले, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आज आपण त्यांचं मनोगत आणि त्यांची कविता ऐकूया. प्रशांतजी. नमस्कार रसिको. साहित्यदीप प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे आज घेण्यात आलेला हा कवी संमेलनाचा कार्यक्रम खरंच खूप छान रंगलेला आहे. मंडळी, या संमेलनाचं अध्यक्षपद ज्योत्स्नाताईंनी आणि धनंजय सरांनी मला जेव्हा सांगितलं की तुम्ही स्वीकाराल का सर म्हणून, तेव्हा मी आनंदाने हो म्हटलं. याचं कारणच असं आहे की महाराष्ट्रात आज अनेक संस्था कवितेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. भरीव कार्य करणाऱ्याही अनेक संस्था आहेत. त्यातलीच एक नावारूपाला खूपच आलेली आणि अतिशय लोकप्रिय असलेली संस्था म्हणजे साहित्यदीप प्रतिष्ठान. या संस्थेचा प्रवासच पाहिला आपण तरी आपल्या लक्षात येतं की आज 25 एप्रिल 2010ला सुरू झालेली ही संस्था 12व्या वर्षात पदार्पण करते. 25 एप्रिल 2021ला 11 वर्ष पूर्ण झाली आणि आता 12व्या वर्षात पदार्पण करते. कवितेसाठी इतकं वाहून घेतलेली संस्था ही महाराष्ट्रात खरोखर कमी संस्था आहेत अशा, त्यातली ही एक साहित्यदीप प्रतिष्ठान. आणि म्हणूनच मी त्यांना हो म्हटलं. संस्था दर महिन्याला एक कार्यक्रम करते, पुरस्कार देते. साहित्यदीप पुरस्कार, गझलदीप पुरस्कार, काव्यदीप पुरस्कार कवीलाही देते आणि कवयित्रीलाही देते. कथादीप पुरस्कार हा कथेसाठी किंवा कलादीप पुरस्कार हा देखील पुरस्कार देते. अशा सर्वांगीण ही संस्था काम करते. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी मानून गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि गरजूंनाही मदत करत असते सातत्याने. या संस्थेला म्हणूनच याचं अध्यक्षपद भूषवायचं म्हणजे हा खरं तर माझाच सन्मान आहे. याचं कारण ही संस्थाच इतकी मोठी आहे. मी ज्योत्स्नाताई आणि धनंजयजींचे आभार मानतो की त्यांनी मला ही सेवेची संधी दिली. या कवी संमेलनात खूप कवींनी भाग घेतला, पण या सर्वांना एकत्रितपणे गुंफलं
ते नूतन शेटे बेंगलोर यांच्या निवेदनाने. अतिशय नितांत सुंदर निवेदन. आणि मंडळी, अनिल कांबळे माझे मित्र आणि गझलकार यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या संस्थेत आज ज्यांनी भाग घेतलेला आहे ती केवळ महाराष्ट्रातलीच मंडळी नव्हे, तर महाराष्ट्राच्या बाहेरची, देशाच्या बाहेरची अशी सगळीच मंडळी आहे. म्हणजे आता पहा की निलेश पंडित आमचे न्यूझीलंडहून या कवी संमेलनात सहभागी झाले, तर त्याचबरोबर शंतनू कुलकर्णी हे अमेरिकेतून सहभागी झाले या कवी संमेलनात. बेळगावहून हर्षदा सुंठणकर या सहभागी झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे जालना, अमरावती, भोपाळ असे ठिकठिकाणून महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरूनही अशी मंडळी या कवी संमेलनात सहभागी झाली आणि यांनी खरोखर कवितेला एक सुंदर कार्यक्रम कवितांचा आपल्यासमोर सादर केलेला आहे. मी या सर्व मंडळींचे आभार मानतो आणि खरोखर उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत राहो आणि अनेक पुरस्कार त्यांना मिळत राहोत अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि वळूया आता माझ्या कवितेकडे. माझी कविता सादर करतोय. मुक्तछंद प्रथम सादर करतो मी. पहा कशी वाटते ती. की कुठल्याच कविता बंदिस्त करून ठेवू नयेत वहीच्या पानात. कुठल्याच कविता बंदिस्त करून ठेवू नयेत वहीच्या पानात. सोडून द्यावं त्यांना अलगद निशंकपणे वाऱ्यावर. कुठल्याच कविता बंदिस्त करून ठेवू नयेत वहीच्या पानात. सोडून द्यावं त्यांना निशंकपणे अलगद वाऱ्यावर, जशा कागदाच्या नावा पावसाच्या पाण्यावर. कुठल्याच कविता बंदिस्त करून ठेवू नयेत वहीच्या पानात. सोडून द्यावं त्यांना अलगद निशंकपणे वाऱ्यावर, जशा कागदाच्या नावा पावसाच्या पाण्यावर. भटकू द्यावं कवितांना मनमुराद. भटकू द्यावं कवितांना मनमुराद, घरभर अंगणात रानावनात. उडू द्यावं कवितांना घरांवर, कौलं असलेल्या आणि नसलेल्याही. उडू द्यावं कवितांना घरांवर, कौलं असलेल्या आणि नसलेल्याही. बसू द्यावं अंगणातल्या झाडांवर, टोलेजंग इमारतींच्या गच्चीवरूनही जाऊ द्यावीत त्यांची विमानं. उडू द्यावं कवितांना घरांवर, कौलं असलेल्या आणि नसलेल्याही. बसू द्यावं अंगणातल्या झाडांवर, टोलेजंग इमारतीच्या गच्चीवरूनही जाऊ द्यावीत त्यांची विमानं. डोंगर माथ्यावर झऱ्यांचा खळखळाट ऐकत विहरू द्यावं कवितांना. डोंगर माथ्यांवर झऱ्यांचा खळखळाट ऐकत विहरू द्यावं कवितांना. मस्ती करू द्यावी कवितांना. तुम्ही कधी लहान मुलं पाहिलेत शाळांना सुट्टी लागलेली? तुम्ही कधी लहान मुलं पाहिलेत शाळांना सुट्टी लागलेली? कविताही अगदी तशाच असतात. तुम्ही कधी लहान मुलं पाहिलेत शाळांना सुट्टी लागलेली? कविताही अगदी तशाच असतात. खूप मस्ती करतात, खूप दंगा करतात. खूप मस्ती करतात, खूप दंगा करतात. अख्खं घर घरासारखं करतात. कविताही अगदी तशाच असतात. खूप मस्ती करतात, खूप दंगा करतात. अख्खं घर घरासारखं करतात. आपण त्याला पसारा म्हणतो. कविताही अगदी तशाच असतात. खूप दंगा करतात, खूप मस्ती करतात. अख्खं घर घरासारखं करतात. आपण त्यांना पसारा म्हणतो. ते हसतात, रडतात, रागावतात. कविताही हसतात, रडतात, रागावतात. लहान मुलंही हसतात, रडतात, रागावतात आणि अखेरीस बिलगतात येऊन आपल्यालाच. निरागस असतात मुलं आणि कविताही. निरागस असतात मुलं आणि कविताही. अल्लड असतात मुलं आणि कविताही. थकून भागून अखेरीस मुलं शिरतात आईच्या कुशीत. थकून भागून अखेरीस मुलं शिरतात आईच्या कुशीत आणि कविता वहीच्या कुशीत. थकून भागून अखेरीस मुलं शिरतात आईच्या कुशीत आणि कविता वहीच्या कुशीत. इतकं साम्य असतं कविता आणि मुलांच्यात. इतकं साम्य असतं कविता आणि मुलांच्यात. म्हणूनच
कुठल्याही कविता बंदिस्त करून ठेवू नयेत वहीच्या पानात. अलगद सोडू द्यावं त्यांना, अलगद सोडून द्यावं त्यांना वाऱ्यावर निशंकपणे. भटकू द्यावं त्यांना मनमुराद, घरभर अंगणात रानावनात, घरभर अंगणात रानावनात. धन्यवाद. धन्यवाद मंडळी. बघता बघता कार्यक्रमाच्या अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे कार्यक्रम संपवायची वेळ आली मंडळी. पेट भरा पर दिल नाही भरा असं म्हणतात ना, तसं काहीसं. वेळ किती गेला याचं भान नाही. आणि अध्यक्ष प्रशांतजी वैद्य यांनी तर आपल्या साखरवाणीने सगळ्यांना जिंकूनच घेतलं. खूपच सुंदर मनोगत आणि कविताही अतिशय देखणी. खूप खूप धन्यवाद प्रशांतजी. साहित्यदीप प्रतिष्ठानचे अनेक मान्यवर, ज्योत्स्नाताई, धनंजयजी यांचेही खूप आभार, कारण त्यांनी या कार्यक्रमाला आकार दिला. अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल प्रशांतजी तुमचेही खूप आभार. या क्षणी आता कार्यक्रमाची सांगता करण्याची जबाबदारी आली आहे. खरंच अवघड क्षण आहे, पण हा अवघड क्षण सोपा करण्यासाठीच आपण अध्यक्ष महोदयांना त्यांची एखादी गझल सादर करायला सांगणार आहोत. आणि साहित्यदीपच्या 11व्या वर्षाच्या या काव्य संमेलनाची सांगता करत आहोत. सर्व मान्यवरांचे, हजर असलेल्या रसिकांचे खूप खूप आभार. ऐकूया जाता जाता प्रशांतजींची एक सुंदर गझल. होप सो मंडळी, तुम्हाला माझी कविता आवडली असेल. कवितेनंतर मी प्रामुख्याने गझल लिहितो म्हणून एक गझल पेश करतो आहे. गेली 35-40 वर्ष मी गझल लिहितो आहे. पहा कशी वाटते माझी गझल. म्हटला पहा. तुझे आता इथे येणे जुनी लागण नसू शकते. तुझे आता इथे येणे जुनी लागण असू शकते. तुझ्या माझ्यात एखादे तसे प्रकरण असू शकते. तुझे आता इथे येणे जुनी लागण असू शकते. तुझ्या माझ्यात एखादे तसे प्रकरण असू शकते. आणि कुणाच्या फायद्यासाठी नव्याने पेटल्या आगी. शिरपा, कुणाच्या फायद्यासाठी नव्याने पेटल्या आगी. कुणाच्या आतले श्वापद पुन्हा गाभण असू शकते. कुणाच्या आतले श्वापद पुन्हा गाभण असू शकते. आणि नव्या जन्मातही झालो व्यथे वैशाख वणवा मी. नव्या जन्मातही झालो व्यथे वैशाख वणवा मी. नव्या जन्मासही माझ्या तुझे कोंदण असू शकते. नव्या जन्मासही माझ्या तुझे कोंदण असू शकते. आणि एक जरा नजाकत भरा नाजूक शेर आहे. तुझी ती खूप आवडती जुनी मैत्रीण कुठे आहे. तुझी ती खूप आवडती जुनी मैत्रीण कुठे आहे. कदाचित आज ती माझा नवा श्रावण असू शकते. कदाचित आज ती माझा नवा श्रावण असू शकते. आणि कुठे हे छापुनी आले शिळी मी बातमी झालो. कुठे हे छापुनी आले शिळी मी बातमी झालो. कुठे हे छापुनी आले शिळी मी बातमी झालो. तुझ्या हृदयात वैराचे जुने कात्रण असू शकते. तुझ्या हृदयात वैराचे जुने कात्रण असू शकते. आणि शिरे तुझ्या माझ्यातले ते क्षण. तुझ्या माझ्यातले ते क्षण तुझे माझे उतावीळपण. तुझ्या माझ्यातले ते क्षण तुझे माझे उतावीळपण. तुझ्या मौनावरी त्याचे पुसट गोंधण असू शकते. तुझ्या मौनावरी त्याचे पुसट गोंधण असू शकते. आणि गझलेतला अखेरचा शेर आहे. अरे या लेखणीसाठी विषय ना वर्ज कुठलाही. अरे या लेखणीसाठी विषय ना वर्ज कुठलाही. जगातील आक्रितांची ती नवी व्यसन असू शकते. जगातील आक्रितांची ती नवी व्यसन असू शकते. तुझे आता इथे येणे जुनी लागण असू शकते. तुझ्या माझ्यात एखादे
तसे प्रकरण असू शकते, तुझ्या माझ्यात एखादे तसे प्रकरण असू शकते. धन्यवाद. होप सो तुम्हाला गझलही आवडली असेल. मला संधी दिलीत त्याबद्दल तुम्हा सर्व रसिकांचे, सर्व कवी मित्रमैत्रिणींचे, कवी कवयित्री मित्रमैत्रिणींचे आणि साहित्यदीप प्रतिष्ठानचे मनापासून आभार. पुन्हा पुन्हा मी सांगतोय की साहित्यदीप प्रतिष्ठान आणि आपले सगळे कवी सतत एक वेगळीच उंची गाठत राहोत, एक नवे आयाम त्यांनी निर्माण करावेत कवितेतले, हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.